उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. फडणवीसांना साईडलाईन करून शिंदेंनी दिल्लीची दारं उघडलेली आहेत. फडणवीसांचं महत्व कमी व्हावं म्हणून हे ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि मुख्यमंत्री पदाचा पुढे जाऊन दावा करता यावा यासाठीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाऊन ही सगळी खेळी केलेली आहे. असे अनेक तर्कवितर्क बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, हे माध्यमांमधून तुम्ही ऐकत आला असाल, राजकीय विश्लेषक तुम्हाला सांगत असतील. मात्र आता ऑपरेशन टायगरची अशी एक इनसाइड स्टोरी समोर येते ज्यामध्ये म्हटलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच निर्णायक भूमिकेमुळे हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. त्याची इनसाइड स्टोरी समोर येते आणि म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला तो एक शब्दच हे ऑपरेशन टायगर यशस्वी होण्यासाठीचं एक कारण ठरलं आणि या मोहिमेला मुख्यमंत्र्यांचा एक महत्वाचा रोल त्यांचा होता यामध्ये आणि दिल्लीपर्यंत देखील त्यांनीच शिष्टाई केली असल्याचं देखील एकूण आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नेमकं हा विषय काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. ऑपरेशन टायगर हे यशस्वी होण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जो काही रोल आहे त्यावरती त्यांनी स्वतः कशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकूणच आता पुढे जाऊन या सगळ्यावरती भाजपमध्ये देखील ते खासदार विलीन करण्याची मागणी करत होते असं देखील म्हटलं जात आहे की आम्ही जर फुटतच आहोत तर आपण भाजपमध्ये जाऊया अशी देखील एका खासदाराची भूमिका होती. ही सगळी जी चर्चा आहे तीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपने कधीच ऑपरेशन टायगरची जबाबदारी घेतली नाही. म्हणजे भाजप नेते बावनकुळे यांनी तर आमचा या मोहिमेशी काहीही संबंध नाही असंच वक्तव्य जे आहे ते सुरुवातीपासून केलं होतं. पण एक पत्रकार परिषद झाली महायुतीची आणि त्यामध्ये फडणवीसांनी ऑपरेशन टायगरला घेऊन एक महत्वाचं वक्तव्य केलं आणि मग त्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. फडणवीस नेमकं काय म्हणाले होते तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय, बॉडी एकदम सुदृढ आहे, रुग्ण सुखरूप आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि त्यानंतर ऑपरेशन टायगर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिंक लावली गेली आणि एकूणच त्यांचा हा पुढाकार होता अशी एक चर्चा तिकडून सुरू झाली होती. आज पत्रकारांनी याच संदर्भात पुन्हा एकदा या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आणि त्यांनी फक्त हात जोडले आणि पत्रकारांना नो कमेंट्स अशा प्रकारची एक प्रतिक्रिया जी आहे ती या संपूर्ण प्रकरणावरती दिली. एकूण पाहणं महत्वाचं होतं की अशी जरी प्रतिक्रिया आली तरी एक राजकीय वर्तुळात माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने बातमी सुरू केली, इनसाइड स्टोरी समोर आणली की दुसऱ्यांदा ही शिवसेना जेव्हा फुटली आहे तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बऱ्याच काळापासून खासदार जे आहेत ते अगोदरपासून फोडायचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना शेवटपर्यंत काही यश मिळत नव्हतं. मग अखेर या सगळ्यामध्ये त्यांना फडणवीसांकडे जावं लागलं आणि त्याचं कारण म्हणजे देखील असं होतं की शिंदेंना खासदार फोडण्यासाठी दिल्लीमधून कुठेतरी ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. आता हा ग्रीन सिग्नल जेव्हा मिळाला त्यानंतर देखील जे खासदार होते त्यांना काही प्रश्न पडले होते की आपण ज्या ठाकरेंच्या जीवावरती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलेलो आहे किंवा त्यांचे जे मतदार आहेत त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, मग पुढच्या वेळेला याच मतदारसंघातून आम्ही निवडून कसे येऊ शकतो हा प्रश्न जो आहे तो त्यांना पडला. आणि एकूणच आपल्याला माहिती आहे की काही जागांवरती तर खासदार जे होते ते भाजपच्या विरोधातले जे उमेदवार होते त्यांना हरवून जिंकून आले होते. मग पुढे जाऊन जर एकनाथ शिंदे यांच्याच पक्षामध्ये जर गेलो आणि पुढे 2029ला निवडणूक लागली, मग त्यावेळेला जर भाजपकडून दावा करण्यात आला त्या जागेसाठी, मग आम्ही काय करायचा असा प्रश्न खासदारांना पडला होता. पण अखेर या सगळ्यावरती म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या 6 खासदारांशी चर्चा केली, संवाद केला आणि त्यांना त्यांच्या राजकीय भविष्याची हमी दिली आणि त्यानंतर हे खासदार जे आहेत ते ठाकरेंची साथ सोडायला तयार झाले होते. म्हणजे एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर यांच्याशी चर्चा केली नसती यांनी, कारण की त्यातले एक खासदार जे आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की 5 खासदार जरी तयार झाले तरी एक खासदार जे आहेत ते ठाम होते की नाही मला भाजपमध्येच जायचंय, कारण की भाजप ही पुढे जाऊन त्यांना ती जागा देईल का असा प्रश्न
निर्माण झालेला, जर ते महायुतीत काम करतात किंवा ते निवडून येतात, या पुढच्या काळामध्ये जर निवडणूक लागते तेव्हा जर ते उमेदवार म्हणून येतात, तर महायुतीमधून घोषित होतील का ते उमेदवार, असा प्रश्न एका खासदाराला पडलेला. आता ही मोहिमेसाठी आवश्यक खासदारांची जी जबाबदारी होती ती म्हटलं जाते की दिल्लीतूनच एक आदेश आले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं की तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि ही सगळी जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावर सोपवली होती. आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण 6 खासदारांबरोबर चर्चा करावी लागली, त्यांना हमी द्यावी लागली. आता या सगळ्यामध्ये पाहणं महत्वाचं आहे, जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये काहीच प्रतिक्रिया दिली नसली किंवा ऑपरेशन टायगर बाबत भाजप हे एक बॅकफुटवर असेल की आम्हाला यामध्ये आमचं काहीच रोल नाहीये हे जरी सांगत असेल, तरी देखील आता ही चर्चा पुढे येणं आणि एकूणच राजकीय विश्लेषक देखील असंच म्हणतात की दिल्लीमधून जर ग्रीन सिग्नल मिळाला नसता तर ही खासदार फूट जी आहे ती शक्य नव्हती. आणि यामध्ये मग महाराष्ट्र लेवलवरती देखील याचे परिणाम होऊ शकतात, कारण की जर शिंदेंना बळ मिळतंय तर त्याचेच भाजपलाच त्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात ती जी एक मूव जी आहे ती भारी पडली असती. त्यामुळे दिल्लीतून ग्रीन सिग्नल येणं आणि तिथून शिष्टाई करणं हे महत्वाचं होतं. आणि त्यासाठी जर राज्यामध्ये कोणता महत्वाचा नेता आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण जी राज्याची जबाबदारी आहे ती भाजपकडे म्हणजे पुढची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा ती पॉवर आपल्याकडे कशी राहावी यासाठीचेच प्रयत्न जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलून एक झालेले आहेत की आपण योग्य करू का, ही भूमिका जी आहे जी आपण घेतोय ती आपल्याला निर्णायक ठरेल का, या सगळ्याची चर्चा झाल्यानंतरच ही जी मूव्ह जी आहे ऑपरेशन टायगरची ती झाली असल्याचं म्हटलं जात आहे. आता पाहणं महत्वाचं होतंय आगामी काळामध्ये हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जेव्हा गेलेले आहेत त्यानंतर त्यांना 2029 ची जेव्हा निवडणूक लढवायची असेल तेव्हा ते कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवतील, ही या बाबतीतली कुठली महत्वाची भूमिका जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा करून घेतलेली आहे का, हे पाहणं महत्वाचं असेल. आणि जर शिंदेच्या विरोधात म्हणजे शिंदेच्या पक्षातूनच कुणाच्या तरी विरोधात लढायचं असेल तर त्यावेळेला भाजप त्यांना साथ देईल का, आणि भाजपची पॉवर जी आहे ती त्यांच्यासोबत असेल का, की भाजप जसं आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं गोकुळ गीते यांचं जे प्रकरण जे आहे, बंडखोरीचं प्रकरण जे आहे ते कशा लेवलवरती जाऊ शकतं आणि भाजप कसं निवडून आणू शकतं त्यांच्या उमेदवारांना, हे आपण पाहिलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजप हे राजकारण त्यांचं खूप मोठं असतं, त्यामुळे पाहण्यासारखं असेल की ते नेमकं त्यावेळेला काय भूमिका घेतील. आता या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला यामध्ये काही वेगळं राजकारण वाटतंय का, तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.